Hello student, मी नाटे madam. Students, we have to learn today practice set 2.2. Before start the practice set, we revise the property Apollonius theorem. Apollonius theoremची प्रॉपर्टी आपण काय करूया? रिव्हाइज करूया. रिव्हाइज करायचं म्हणजे काय करायचं? तर आपण तो फॉर्म्युला जो आहे तो कसा लर्न करायचा ते बघायचं. आता नेहमी लक्षात ठेवा, अपोलोनियस म्हटलं की तुम्हाला एक शब्द आठवला पाहिजे आणि तो आहे मेडियन. अपोलोनियस म्हटलं की ट्रँगलच्या एक मेडियन तिथे असलाच पाहिजे. आता समजा हा एक ट्रँगल आहे. आपण ह्या ट्रँगलला नाव देऊया PQR. PQR आणि ह्या ट्रँगलच्या कुठल्या पण एका साईडचा मिड पॉईंट घेऊ. आपण याचा मिड पॉईंट घेऊया एम. समजा हा मिड पॉईंट आहे आणि हा झाला मेडियन. आता लिहिताना आपण ट्रँगलचं नाव इन ट्रँगल PQR. कोण मेडियन आहे? मेडियनचं नाव लिहा. सेगमेंट PM इज अ मेडियन. आणि याच्यावरून आपण कन्क्ल्युजन काढायचं. तर कन्क्ल्युजन बघा एकदम इझी असतं. कन्क्ल्युजन अपोलोनियसचा थेरम कसा पाठ करायचा? तर मेडियन जो असतो त्या मेडियनच्या दोन्ही बाजूच्या ज्या साईड्स असतात त्या कन्सिडर करायचा, त्यांचा वर्ग करायचा. स्क्वेअर PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. लक्षात ठेवा, मेडियनच्या दोन्ही बाजूच्या साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. त्यानंतर इज इक्वल टू 2 इंटू थर्ड साईड जी आहे. थर्ड साईड काय आहे इथं? तर थर्ड साईड नाही, मेडियनचा स्क्वेअर. 2 इंटू मेडियनचा स्क्वेअर PM स्क्वेअर. आणि याला 2 इंटू मेडियनचा स्क्वेअर आणि प्लस 2 इंटू, आता थर्ड साईड जी आहे, थर्ड साईड आहे आपली QR. तर QRचा हाफ पार्ट घ्यायचा. QRचा हाफ पार्ट कोणता आहे? QM घ्या किंवा MR घ्या, काहीही घेतलं तरी चालेल. QM स्क्वेअर. परत बघा, इन ट्रँगल PQR PM इज अ मेडियन. देअरफोर मेडियनच्या दोन्ही बाजूंच्या साईड PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मेडियन स्क्वेअर 2 इंटू PM स्क्वेअर प्लस 2 इंटू थर्ड साईड जी आहे त्या थर्ड साईडचं काय घ्यायचा? हाफ पार्ट घ्यायचा. QM घ्या किंवा RM घ्या. 2 इंटू QM स्क्वेअर. इथं तुम्ही RM स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. RM स्क्वेअरच्या ऐवजी आपण पूर्ण साईड जर समजा तुम्हाला घ्यायची असेल, QM घेतलं चालेल, RM घेतलं चालेल, किंवा QM आणि RM कोण आहे? तर QM आणि RM आहे 1/2 QR. 1/2 QRचा स्क्वेअर घेतला तरी चालेल. म्हणजे तुम्ही इथं QM लिहा, RM लिहा किंवा 1/2 QR स्क्वेअर घेतला तरी चालेल. तर ही झाली आपली अपोलोनियस प्रॉपर्टी किंवा थेरम. आता आपण पुन्हा आणखीन एक रिवाइज करूया. नाव घेऊया आपण LSO. मेडियन घेऊया A. इन ट्रँगल LSO LA इज मेडियन. देअरफोर, आता तुम्ही सांगा मला, बोला माझ्याबरोबर बोला. चला, काय स्क्वेअर घ्यायचा? कोणत्या दोन स्क्वेअरची ॲडिशन? तर मेडियनच्या दोन बाजूचे LS स्क्वेअर प्लस LO स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू कोणाचा स्क्वेअर? मेडियनचा LA स्क्वेअर प्लस 2 इंटू, आता इथे जे तुम्ही घेणार आहात तो जो स्क्वेअर घेणार आहात तो थर्ड साईड जी आहे त्याचा हाफ पार्ट SA घ्या किंवा OA घ्या. हे नाही घेतलं, OA घेतलं तरी चालेल, किंवा हा पूर्ण जो आहे SO त्याचा हाफ पार्ट घ्या. 1/2 SO ब्रॅकेट्स करू, इथं मात्र ब्रॅकेट. म्हणजे इथं
2SA स्क्वेअर असेल किंवा 2OA स्क्वेअर असेल किंवा 2 × 1/2 SO स्क्वेअर असेल. डिड यू अंडरस्टँड? आता ही झाली अपोलोनियसच्या प्रॉपर्टीजची रिव्हिजन. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करूया. अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे. त्याच्यामध्ये अपोलोनियसबद्दलच एक्झाम्पल्स आहेत. आता ते कॅल्क्युलेशन जरा मी फास्ट घेईल आणि मग आपण 5च्या 5 एक्झाम्पल इथे कव्हर होतील असं बघूया. कॅल्क्युलेशन मात्र मी जरा फास्ट घेते. ठीक आहे, चला लेट स्टार्ट प्रॅक्टिस सेट 2.2. फर्स्ट सी द फर्स्ट एक्झाम्पल. वी हॅव गेट द ट्रायंगल PQR. PQR हा आपल्याला ट्रायंगल दिला आहे आणि S इज द मिड पॉईंट ऑफ QR. S काय मिड म्हणजे PS काय झालं, मिड पॉईंट झालं. PQ 11 दिलेलं आहे. PQ किती दिलेलं आहे? PQ इज इक्वल टू 11. PQ आपल्याला 11 दिलेलं आहे. सबस्टिट्यूट करायचं. नंतर PR इज इक्वल टू 17. PS इज इक्वल टू 13. फाइंड QR काढायचं आहे. आता इथे आपण अपोलोनियस यूज करूया. इन ट्रायंगल PQR सेगमेंट PS इज द मेडियन. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. सांगा बरं, PS जर असेल तर काय असणार आहे आपला? PS मेडियन असल्यानंतर प्रॉपर्टी फॉर्म्युला काय असणार आहे? PSच्या या बाजूचा PQ आणि PR. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 × मेडियन स्क्वेअर म्हणजे PS स्क्वेअर प्लस 2 × तुम्ही QS घेऊ शकता किंवा SR घेऊ शकता किंवा 1/2 QR घेऊ शकता. आपण QS घेतले. 2 × QS स्क्वेअर. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. PQची 11, PRची 17, 2PS म्हणजे 2 × 13 स्क्वेअर प्लस 2 QS स्क्वेअर. याचा स्क्वेअर 121, याचा 289, 2 × याचा स्क्वेअर 169 इज प्लस 2 QS स्क्वेअर. ही ॲडिशनली 410. हा मल्टिप्लिकेशन 338 प्लस 2S स्क्वेअर. 2 QS स्क्वेअर आलं 410 मायनस 338. ही सबस्ट्रॅक्शन आली 72. 2 इकडे डिव्हाइड केला ते आलं QS स्क्वेअर आला 36 आणि 36चा स्क्वेअर रूट 6. QS आला 6 अँड देअरफॉर QR इज इक्वल QS जर 6 आला असेल, हा जर 6 आला असेल तर QR असेल त्याच्या दुप्पट म्हणजे QR इज इक्वल टू 2 × QS. 2 × 6 म्हणजे तो आला 12. अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. आपण आता पाहूया सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलसुद्धा तसंच आहे. आता इथे ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे ABC. ABCमध्ये आपल्याला AB दिला आहे 10, AC दिला आहे 7, BC दिला आहे 9 आणि मेडियन आपल्याला दिलेली आहे. मेडियन काय आहे? CM. पण ती लेंथ आपल्याला माहिती नाही तर ती आपण शोधून काढायची. मेडियन म्हटलं की अपोलोनियस. बाय अपोलोनियस थेरम मेडियन कोणती आहे? CM. आता फॉर्म्युला लिहिताना मेडियनच्या दोन्ही बाजूच्या साईड म्हणजे AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बघा, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 × मेडियन स्क्वेअर 2 × CM स्क्वेअर प्लस 2 × एक तर तुम्ही AM घेऊ शकता किंवा BM घेऊ शकता. मग आपण घेतलं 2AM स्क्वेअर. सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू. ACची व्हॅल्यू 7, BCची 9, 2 CM स्क्वेअर, 2 AMची 5. मग आता हे आलं 49 प्लस 81 इज इक्वल टू 2 × CM स्क्वेअर प्लस हे आलं 50. मग 50 इकडे आणला, हा आला 80. 80 इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर. 80/2 इज इक्वल टू CM स्क्वेअर. मग CM हा आला 40. CM स्क्वेअरची व्हॅल्यू आली 40 आणि मग आपण स्क्वेअर रूट घेतला, याचा स्क्वेअर रूट CM आणि याचा 40चा स्क्वेअर रूट आला रूट 40. आणि रूट 40 म्हणजे काय असतं तर 4 × 10 असतं आणि 4चा स्क्वेअर रूट असतो 2 × रूट 10. हे आलं मेडियनचं. तर मेडियन इज इक्वल टू 2 × रूट 10. आता आपण थर्ड एक्झाम्पल जे आहे ते सेम ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमच्या ज्या 2 प्रॉपर्टी आपण घेतल्या त्याच 2 प्रॉपर्टी आहेत. तर तुम्ही त्या जसंच्या तशा लिहून काढा न बघता. आता आपण फोर्थ एक्झाम्पल घेऊया. थर्ड तुम्हाला सांगितलं की त्या प्रॉपर्टीज आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा बघा आपल्याला दिलेलं आहे इन ट्रायंगल ABC पॉईंट M इज द मिड पॉईंट म्हणजे हा मेडियन आहे. AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअरची व्हॅल्यू 290 दिली आहे. AM दिला आहे आपल्याला 8. AM किती दिला? 8 दिला आहे. BC शोधून काढायचा आहे. आता परत आपण इथं अपोलोनियस यूज करूया. काय म्हणतोय अपोलोनियस? इन ट्रायंगल ABC AM इज द मेडियन अँड देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम या AMच्या दोन्ही बाजूच्या साईड कोणत्या आहेत? AB आणि AC त्यांची स्क्वेअर करा. ॲडिशन ऑफ स्क्वेअर.
ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मेडियन स्क्वेअर 2am स्क्वेअर प्लस 2 इंटू बी एम घेऊ शकतो किंवा सी एम घेऊ शकतो 2bm स्क्वेअर 290 ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 290 दिली, मग इथे 290 घेतली. 290 इज इक्वल टू 2 एमची व्हॅल्यू दिली आपल्याला 8 2 इंटू 8 स्क्वेअर प्लस 2bm स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेशन बघा 290 हे आलं 128 प्लस 2bm स्क्वेअर 290 मायनस 128 इज इक्वल टू 2bm स्क्वेअर. सबस्ट्रॅक्शन आले 162 इज इक्वल टू 2bm स्क्वेअर 2 इकडे आणला 162 अपॉन 2 इज इक्वल टू bm स्क्वेअर. हे डिव्हिजन आलं 81 इज इक्वल टू bm स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट 9 याचं स्क्वेअर रूट bm इज इक्वल टू 9, पण bm जर 9 असेल तर BC किती येणार आहे, BC येणार आहे 18. देअरफॉर वी हॅव BC 18. आता आपण 5th एक्झाम्पल पाहूया. हे फिफ्थ एक्झाम्पल दिसायला जरी अवघड असलं तरी सोपं आहे, लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला छान समजेल. आता आपण घेऊया हे एक्झाम्पल. ठीक आहे, आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. आता ह्या रेक्टँगलमध्ये आपल्याला कुठेतरी एक टी पॉईंट दिला, कुठे पण तो टी पॉईंट आपल्याला दिलेला आहे. PQRS इज अ रेक्टँगल अँड टी इज इन इंटेरियर. टी हा पॉईंट कुठे घेऊ शकता, मी इथं घेतला तुम्ही कुठेही घेऊ शकता. टी इज द इंटेरियर ऑफ द रेक्टँगल PQRS. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, या टीमुळे बघा PT, ST, QT आणि RT असे 4 सेगमेंट तयार झालेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आपण फक्त कन्स्ट्रक्शन एक काढलेली आहे की आपण ह्या टीमधून आपण ह्या PQला आणि SRला पॅरलल लाईन काढली AB. ह्या टीमधून ही पॅरलल लाईन काढली, रेड रंगाने दाखवली बघा. आपण आता प्रूव्ह करू. आता बघा हा PQRS कोण आहे, रेक्टँगल आहे. ठीक आहे, आणि ही त्याला काय काढली आहे, पॅरलल लाईन. ही पॅरलल लाईन काढल्यामुळे हा PQBA हा सुद्धा काय झाला, रेक्टँगल झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ABRS हा सुद्धा काय झाला, रेक्टँगल झाला. म्हणजे इथे 3 रेक्टँगल आहेत, PQRS, PQBA आणि ABRS हे 3 रेक्टँगल आहेत. आता रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स कशा असतात, तर ह्या अपोजिट साईड्स एकमेकांना कॉन्ग्रंट असतात, सारख्या असतात. त्यामुळे बघा हा जो PA आहे, हा PA कुणाला कॉन्ग्रंट असेल, तर QBला कॉन्ग्रंट असेल. PA आणि QB सारखे. नंतर हा AS जो आहे तो कुणाला कॉन्ग्रंट असेल, BRला कॉन्ग्रंट असेल. AS इज इक्वल टू BR. हे 2 गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्याला प्रूव्ह करताना लागणार आहे. आता आपण प्रूव्ह करूया. आता बघा काय प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आता आपण आधी TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअरची व्हॅल्यू शोधून काढूया. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. आता TS जो आहे, TS तो आकृतीमध्ये बघा, डायग्रॅममध्ये TS कुठे दिसतोय तुम्हाला, हा आहे TS. हा TS जो आहे हा ह्या ऑरेंज कलरचा जो राईट अँगल ट्रायंगल त्याचा काय हायपोटेनियस आहे. मग हा हायपोटेनियस असल्यामुळे पायथागोरस काय म्हणेल आपल्याला, हायपोटेनियसचा स्क्वेअर हा इतर 2 साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका असतो. मग इथे बघा TS स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर. कळालं का तुम्हाला हे, TS स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर. तेच आपण इथं लिहिलेलं आहे, TS स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर पायथागोरस. आता TQ स्क्वेअर, TQ स्क्वेअर कोणाची साईड आहे बघा, TQ ह्या येलो ट्रायंगलची साईड आहे. TQ ही या राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेनियस आहे. मग पायथागोरस इथं काय म्हणेल, पायथागोरस म्हणेल TQ स्क्वेअर इज इक्वल टू BQ स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. हेच आपण इथं लिहिलं आहे. TQची आपण इथं काय बरं घ्यायची, पायथागोरस काय म्हणेल इथं, TQ स्क्वेअर इज इक्वल टू BQ स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर पायथागोरस. आता आपण ह्या इक्वेशनला नंबर 1 म्हटलेलं आहे. आता आपण दुसरं इक्वेशन TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर शोधूया. TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आता इथे TP कोणाची साईड आहे पहा, TP आहे ह्या ग्रीन राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेनियस. मग इथे पायथागोरस काय म्हणेल, TP स्क्वेअर इज इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. बघा TP स्क्वेअर इथे काय म्हणतोय, AP स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर पायथागोरस. आता TR कुणाची साईड आहे, ह्या ब्ल्यू कलरची राईट अँगल ट्रायंगलची
हायपोटेनियस आहे. टी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, बी आर स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर. बघा टी आर स्क्वेअर काय आपल्याला मिळतोय, टी आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळते, टी आर स्क्वेअरची ह्या ब्ल्यूमध्ये मिळते बी आर स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर. आता याच्यात थोडा चेंज करूया आपण. आपल्याला माहिती आहे की ए पीची व्हॅल्यू काय आहे, ए पीची व्हॅल्यू आहे बघा इथं बी क्यू. तर आपण इथं ए पीची व्हॅल्यू बी क्यू घेतली, ए टीची व्हॅल्यू तशीच ठेवली ॲज इट इज. बी आरची काय व्हॅल्यू आहे बघा, बी आरची व्हॅल्यू आहे ए एस, त्यामुळे आपण बी आरची व्हॅल्यू इथे काय घेतली ए एस, बी टी ॲज इट इज ठेवला. म्हणजे इथे फक्त हा चेंज केलेला आहे आपण. मग आता आपल्याला काय मिळालं, बी क्यू स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर प्लस ए एस स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर हे एवढं मिळालं. आता आपण फक्त इथे काय करूया, रिअरेंज करूया. हा जो ए टी आहे हा ए टी आणि ए एस एका ब्रॅकेटमध्ये घेऊ, ए टी आणि ए एस आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि हा बी क्यू आणि बी टी आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. आपल्याला काय दिसतंय, ए टी स्क्वेअर प्लस ए एस स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर आणि तेच इक्वेशन 1मध्ये पण आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर पाहिलं तर तुम्हाला उजवी बाजू काय दिसते, सेम दिसते. मग जर उजवी बाजू राईट हँड साईड जर सेम असेल तर निश्चितच लेफ्ट हँड साईड पण काय असेल, सेम असेल. देअरफॉर टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. इथं आपण 4 वेळा पायथागोरस वापरलेला आहे, 1 2 3 4. अतिशय सोपं आहे, तुम्ही करून बघा आणि प्रॅक्टिस केलं तरच तुम्हाला येणार आहे. तुम्हाला कधी समजेल, जर तुम्ही एखादं उदाहरण नाही समजलं 2 वेळा ऐकलं की समजेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपला 2.5 कंप्लीट झालेला आहे. त्याचबरोबर लेसनही कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हाला पुढच्या तासाला याच्यावरती टेस्ट देणार आहे. ओके, तुम्हाला व्हिडिओ समजला? जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.